नमस्कार मंडळी, मी विकास विश्वेश्वर, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्री क्षेत्र पंचायत मंदिर नडाल। आणि नडालला आपण आलेलो आहे, ते बघू शकता माझ्या मागे नडालचं मंदिर आहे। ते 5 मंदिर आहे तिथे, ते बघण्यासाठी आपण आलेलो आहे। चला तुम्हाला मी आज जाऊन पुढे दाखवतोय। बघू शकता मंदिर कसं आहे ते। 5 मंदिर एकत्र मिळून बांधलेलं मंदिर आहे। बघू शकता हे मंदिर तुम्हाला दिसत असेल, माझ्या समोरच मंदिर आहेत। 5 मंदिर आहे ते, 1 2 3 4 5 घंटे बघू शकता। बघू शकता मंदिर परिसर पण खूप मोठा आहे। आणि एंट्री बघू शकता तुम्ही मंदिराची, समोरच मंदिराची एंट्री इकडनं होणार आहे। बघा इथे लिहिलेलं आहे महाद्वार, श्री मंदिर पंचायत महाद्वार। इथं एंट्री होते मंदिराची। बघा स्टार्टिंगला 2 हत्ती लागतात एंट्री करायच्या आधी, आणि समोर इथनं एंट्री होते। परिसर पण खूप, पहिले परिसर दाखवतो। परिसर पण बघू शकता किती मोठा परिसर, पूर्ण खूप मोठा परिसर आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन आता मंदिर बघू, दाखवतो आतमध्ये जाऊन मंदिर कसं आहे काय आहे ते। एंट्री आहे, एंट्रीमध्ये जायचं आपल्याला। बघा पहिले काही पायऱ्या चढाव्या लागतात, पुढे पायऱ्यावरती जाऊन आपल्याला जायचे। बघू शकता वरती आपण आल्यानंतर परिसर कसा आहे। वरनं परत तुम्हाला एक परिसर दाखवतो। लोक सेल्फी काढतात। स्टार्टिंगला एक पहिला मंदिर लागतो आपल्याला, श्री साईबाबा मंदिर। साईबाबाचं मंदिर आहे बघा। बाहेरच कासव महाराज आणि 2 मूर्ती दिसतात आपल्याला मंदिरा बाहेरच। आतमध्ये आपण प्रवेश करतो तसं साईची भली मोठी मूर्ती दिसते पाहायला आपल्याला। सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। तर चला आता मी दर्शन घेतो, व्हिडिओ नंतर कंटिन्यू करतो मग। चला आपलं दर्शन तर झालं इकडे, आता आपण जाऊ बाहेर दुसरे मंदिर बघण्यासाठी। दुसरं मंदिर कोणतं आहे ते बघू, त्याच्या आधी आपण बाहेर इथं एकदा परत पाया पडून घेऊ बाहेर मूर्ती। दुसरं मंदिर तुम्हाला बघायला भेटेल, श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर आहे। सेम गणपती बाप्पा मंदिरामध्ये प्रवेश करताना तसंच मूर्ती दिसत बघायला, 2 साइड 2 मूर्ती आणि खाली कासव महाराज। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पण आपल्याला मोठी मूर्ती बघायला भेटेल गणपती बाप्पाची। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर चला आता मी दर्शन घेतो। चला आपण गणपती बाप्पा दर्शन तर घेतलं, आता आपण इथनं बाहेर निघू। बाहेर निघू तर आपण बाहेर पण दर्शन घेऊ। त्यानंतर आपल्याला तिसरं मंदिर बघायचे। तिसरं मंदिर आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर, पवनपुत्र हनुमान की जय। बघा मारुती रायाचं मंदिर आहे हे मंदिर पण सेम तसंच कासव महाराज साइडला 2 मूर्ती बघायला भेटतात आपल्याला।
मंदिरात आल्यानंतर आपल्याला बजरंग बलीची मूर्ती बघायला भेटते. नाही, एक हातामध्ये कैलास पर्वत उतरलेला आहे. कैलास पर्वत बघू शकतो कसं उचललेलं एक हातामध्ये दाखवलेलं आहे. छान मूर्ती एकदम मस्त वाटतंय. तर त्याला मी दर्शन घेतो. त्याला आपलं इथं दर्शन तर झालं, बजरंग बलीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या मंदिरामध्ये जाऊ. पुढच्या मंदिरामध्ये जायच्या आधी मंदिराच्या बाहेर निघून आपण दर्शन घेऊ परत मंदिरा बाहेर. बघा इथं दर्शन झालेलं आहे बजरंग बलीचं. बजरंग बलीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला बघायला भेटतंय श्री नडालेश्वर महादेव मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ आपण आता पहिले. बघ स्टार्टिंगला सेम तसंच इथे आपले नंदी महाराज पण बघायला भेटतात. दोन मूर्ती तर बघायला भेटतात. कासम महाराज बघायला भेटत होतो. बाकी मंदिरामध्ये तसं इथं नाही. इथे नंदी महाराज पण बघायला भेटले आपल्याला स्टार्टिंगला. हर हर महादेव. बघू शकता तुम्ही कशी मूर्ती एकदम मस्त आहे की. मंदिर पण किती मोठं आहे. मन प्रसन्न होतं मूर्ती बघून. चला मी दर्शन घेतो. दर्शन तर झालं आपलं. पाहू शकता शंकराची पिंड आहे. पिंडीवरती मुकुट लावलेलं आहे शंकराचं. रुद्राक्ष माला वगैरे घातलेली. आणि बघा मागे एक शंकरचं हे पण आहे मूर्ती आहे. इथे मागे बघायला भेटते आपल्याला. मूर्त्यासमोर आपल्याला डमरू आणि त्रिशूल बघायला भेटतो. अशा प्रकारे मंदिर आहे. आपण इथनं बाहेर जाऊ आता. बाहेर जाऊन आता परत बघू आपण काय बघायला भेटतो. बाहेर आपण पहिले दर्शन घेऊ आपण बाहेर. नंदी महाराज बघा मस्त मूर्ती नंदी महाराजांची. तर आपलं आता शेवटचं मंदिर बघायचं आहे. आपले मंदिर 4 मंदिर तर बघून झालेले. शेवटचं मंदिर आपल्या बाहेर भेटणार आहे श्री भवानी माता मंदिर. भवानी मातेचं मंदिर आहे. सेम मंदिर आपल्या बाहेर भेटतं आपल्याला. इथे पण नंदी महाराज आहे. 2 साईडला मूर्ती आहेत. श्री भवानी माते की जय. मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्ती बघायला भेटते आपल्याला. काम चालू आहे इथं. भवानी मातेची मूर्ती बघू शकता मी सजवलेली आहे एकदम. तर दर्शन घेऊ. दर्शन तर आपलं घेऊन झालेलं आहे. आता आपण बाहेर जातोय. 5 मंदिर आहे इथे. 5 मंदिरातलं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण बघू शकता बाहेर परत एकदा आपण दर्शन घेऊ. बाहेर मूर्ती बाहेरचं दर्शन घेऊ. अशा प्रकारे तुम्हाला मी 5 मंदिर दाखवले आहेत. आणि याच्यानंतर आता मंदिर परिसरात काय काय ते तुम्हाला दाखवतो. पूर्ण मंदिर परिसर दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता मंदिराच्या मागच्या साईडला जात आपण. मंदिराच्या मागच्या साईडून आपण मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला मी. इकडे समोर आपल्याला एक तुळशी वृंदावन बघायला भेटते इथे. आणि एक स्तंभ. स्तंभच बोलतात ना याला. काय बोलतात मला माहित नाही. सॉरी का चुकलं असेल माफ करा. बघा याला काय बोलतात सांगा. आणि हे तुळशी वृंदावन. बघा मंदिराच्या समोरच ना आपल्याला एक साईडला इथं दिसतं आपल्याला पेंटिंग कोरी काम दिसतं पूर्ण इथे केलेलं आपल्याला. पूर्ण कोरी काम दिलं. गणपती बाप्पाचे मूर्ती आहेत, अवतार आहेत, काही देवी देवता आहेत आणि महापुरुष
असं काम केलं इथं दिसतो आपल्याला. राजेश बरोबर आहे, माझे पुरुष आहेत ना, साईबाबा आहेत आणि बाकीचे कोण आहे काय समजून येत नाही. साईबाबांचे साई भक्त आहेत. हा हा बघा, श्री व्यास महर्षी गणपती महाभारत सांगतानाच येते. जास्त करून गणपती बाप्पाच्याच मूर्ती असतात इथं मंदिराच्या बाजूला. आणि मंदिराचा निसर्ग सेल्फी पॉइंट आहे. भरपूर लोकांना सेल्फी काढायचे असतात, फोटो काढायचे असतात. येऊ शकता इथं, बिंदास येऊ शकता. हा नाही राजेशशी बोललं चालेल ना. राजेशचं काय, म्हणजे परिसर एकदम मोठा आहे. JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट हॉल आहे वाटतं. इथं काय कार्यक्रम वगैरे ठेवतात. बघा कोरी काम कसं मस्त केलेलं आहे. पाचमुखी बजरंग बली, योगेश्वर भगवान श्री कृष्ण. 5 मंदिर आपण इकडे समोरून बघितले बाहेरून पण. आता पुढे जाऊन बघू जरा. बघा हे हॉल बघ किती मोठे आहे. प्रोग्राम वगैरे इथं बघा किती मोठा हॉल आहे. बघा हे पण समोरून असं वाटतंय का मंदिर आहे, पण हे मंदिर नाही. ही एंट्री आहे, प्रवेशद्वार आहे. आणि बघा तिकडनं पण किती समोर किती मोठी एंट्री आहे. खाली पण मैदान भरपूर मोठं आहे. जे हॉल आहे, हॉलच्या खाली कॅन्टीन आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. अरे असती रे पडशील. बघा कॅन्टीन. बघा वडापाव 10 रुपये, पाणी बॉटल 10 रुपये 1 लिटर. कॅन्टीन आहे म्हणजे स्वस्तामध्ये. किती लोक आहेत बघा, भरपूर लोक घेतात आस्वाद. नाही चहा पिये का नाही आपण ना बघितलं ना. हे बघा राजा बोलतोय चहा फ्री आहे तिथे. वडापाव विकत म्हणजे चहा फ्री आहे बोलतोय. कारण की राजाला काय, राजाचा चहा फेवरेट आहे ना. काय यो का पुढे डोंगर पडलाय काय. कातल बघ किती हो. ही कार्यशाळा आहे. हे बघ आपल्याला दाखवायचं राहिलं. इथं ग्रंथ संग्रहालय आहे. पुस्तक आहेत काही लावलेले इथे ग्रंथ संग्रहालयामध्ये. 2 साईडला लावून ठेवले ग्रंथ संग्रहालय. ब्रह्मसूत्र भाष्य, ज्ञानेश्वरी असे पूर्ण आहेत. तर मंडळी व्हिडिओचा शेवट आता आपण इथंच करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करायलाच पाहिजे. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि बाजूचा बेल आयकॉन पण दाबा. तर चला भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.